आपल्या लहानपणी आपण जर शाळेतून आलो किंवा खेळून आलो ना, तर बुक बुक करायचो. त्यावेळेस आई काय म्हणायची, टोपल्यात काय उचक. आपण टोपल्यात उचकायचो. तर टोपल्यात असायची अर्धी चोखंड भाकर. आणि बघूला जर पाहिलं तर बघूल्यात कालवण नसायचं, कोड्याच नसायचं. आई म्हणायची, जा नंदाबाईकडून आण, जा इंदूबाईकडून बघ, जा संजूकडून आण, जा कल्पनाकडून आण, त्यांच्याकडे का बघ. मग आपण गपगुमन वाटी किंवा ताटली घ्यायची आणि विचारायचं, आहे का ग मावशी कोड्यास? ए बाई आहे का कोड्यास? ए काकू आहे का कोड्यास थोडं? मग कुणाच्या ना कुणाच्या घरात 2 चमचे तरी कोड्यास सापडायचं. आणि नाही सापडलं तर कांद्याची मिरची, लसणाची मिरची, काय ना काय मिरची असायची, ती घ्यायची, घरी आणायची, अर्धी चटकून भाकर खायची आणि दणकून परत खेळायला जायचं. पण हे असं शाळेतून आलं द्या मॅगी करून आणि द्या बिस्किट खायला, हे असल्या भानगडी नव्हत्या. त्याच्यामुळं पोरं धडधाकट राहिली, त्यांचे दातही नीट राहिले आणि आयांनाही जास्त त्रास नव्हता. आता पार भंडावून सोडतात कार्टी, हेच द्यान तेच द्यान. आणि सगळं आधुनिक पाहिजे त्यांना. भाकरी चालत नाही, चपात्या चालत नाही. आणि ही सवय आपण आता लावली पाहिजे. नाहीतर आहे ना, हे पोरं आहे ना, हळूहळू यांच्या डिमांड वाढतात आणि शेफारून जातात.